हॅलो फ्रेंड्स, आता कंबाईन ग्रुप बी ची की आली आहे. या सेशनमध्ये ना आगामी काळामध्ये ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत, ज्या MPSC कडे आल्यात, गट ब गट क च्या, विशेषतः गट क च्या, त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये काय संभाव्यता दिसते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या काही प्रश्नांच्या आधारे आपण पुढे काही बाकी तर करूयात, ज्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना एक अचूक दिशा पकडायला मदत होईल. काही निवडक प्रश्न कालच्या पेपरमधले मी काढलेले आहेत. ते प्रश्न काय आहेत आणि आगामी काळामध्ये पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघावं, हा एक इतिहासाचा प्रश्न आहे. दिसायला प्रश्न सोपा दिसतो, परंतु जर व्यवस्थित लक्षात घेतलं तर 87 मध्ये सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. 1900 मध्ये केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य होते. 1895 साली भारतीय राष्ट्रसभेच्या काँग्रेसचे सरचिटणीसपदी निवड झाली आहे. इन सिंपल टर्म्स, इसवी सनाची ॲक्युरसी अपेक्षित आहे तुमच्याकडून. जी अगोदरच्या पेपरमध्ये हा ट्रेंड नव्हता, जो ह्या वर्षी अपेक्षित केला गेला. इसवी सनाची ॲक्युरसी इतिहासामध्ये. इसवी सनला धरून आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही जर पेपर पाहिला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, 9 प्रश्न इसवी सनावर आहेत. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा आहेत, पॉलिटीमध्ये सुद्धा आहेत आणि आपल्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा आहेत. इव्हन चालू घडामोडीला धरून जे प्रश्न विचारलेत, इव्हन भूगोलामध्ये कृषीचा भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न इसवी सनावर विचारले गेले आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. हा पहिला ट्रेंड लक्षात घेतला पाहिजे. दुसरा ट्रेंड आपण लक्षात घेतला पाहिजे. थोडक्यात आपली कंबाईन प्रीमेन्सची ऑनलाईनची बॅच सुरू झाली आहे, लक्षात असू द्या. त्यासाठी हे ॲप डाउनलोड करा, गरज पडली तर संपर्क आवर्जून करावा. दुसरा महत्त्वाचा सेम हाही असाच प्रश्न आहे. इथं सुद्धा इसवी सनाची ॲक्युरसी अपेक्षित आहे. आता मी बोलल्याप्रमाणे 9 प्रश्न इसवी सनाचे आहेत. हा प्रश्न इसवी सनावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढते आहे, ॲक्युरसी पाहिजे. हा भूगोलमध्ये कृषी अंतर्गत असणारा प्रश्न आहे. म्हणजे कोकण कृषी विद्यापीठानं ज्या आंब्याच्या जाती विकसित केल्या त्या जातीची वर्षही विचारली आहेत त्यांनी. जुना प्रश्न आहे, जुने वर्ष आहेत. म्हणजे इसवी सन विचारलं जाण्याचा ट्रेंड वाढलाय. हा एक मुद्दा आपण पुन्हा पुन्हा रिपीट करतोय मी. बरं, त्यानंतर जनगणनेवर प्रश्न विचारताना मित्रांनो इथपर्यंत ठीक आहे, हा समजा कॉमन एरिया आहे, कॉमन प्रश्न आहे. त्याच्यानंतर हा थोडासा नॉन कन्व्हेन्शनली मुस्लिम लोकसंख्येची टक्केवारी विचारली आहे महाराष्ट्राची. हा इथपर्यंत ठीक आहे, परंतु कृषी घनतेवर कधीही विचारलेलं नाहीये, फोकस नाहीये. हा नवीन एरिया इंट्रोड्यूस केला लोकसंख्यामध्ये. अगोदर लोकसंख्येवर प्रश्न कसे आहेत, सर्वाधिक साक्षरता, विशिष्ट राज्याची साक्षरता, साक्षरतेचे राज्याचे उतरते क्रम 3 ते 5. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, जो मला महत्वाचा बदल वाटला. 11च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील जो चाइल्ड सेक्स रेशो आहे, मी मागचे पेपर तुम्ही जर ऑब्झर्व केले तर 3 ते 5 राज्यापर्यंत विचारले गेले जनरली. पण इथं त्यांना आता 10 राज्य अपेक्षित आहेत. म्हणजे साक्षरता तुम्हाला काढायची असेल, घनता अभ्यास करायचा असेल, क्षेत्रफळ अभ्यासायचं असेल लोकसंख्येमध्ये, तर तुम्हाला 10 राज्यापर्यंत अभ्यास करावा लागेल. आतापर्यंत 5 राज्याचा अभ्यास आपण जनरली करायचो. हा एक महत्वाचा बदल आहे लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास करत असताना. त्यानंतर एक इकॉनॉमिक्सचा नवा एरिया इंट्रोड्यूस केला. हा जनरली राज्यसेवा मेन्स किंवा राज्यसेवा प्रिलिम मध्ये एक्सेप्शनल काही वेळेस, आणि विशेष म्हणजे STIचा PSIचा जो सिलेबस आहे मेन्सचा, हा मेन्सचा प्रश्न आहे. हा मेजॉरिटी तिकडे विचारला जाणारा एरिया म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीचा प्रश्न. हा प्रश्न प्रिलिमला विचारला गेलाय. म्हणजे मेन्सचे प्रश्न प्रीला विचारण्याचा ट्रेंड, मेन्सच्या प्रश्नांची जी डिफिकल्टी लेवल असते ती प्रीला इंट्रोड्यूस झाली आहे. हे मी तुम्हाला यामुळे सांगतोय, आगामी काळाच्या ज्या मेन्सच्या प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर सरळ सेवेतून गट क MPSC कडे आलेल्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप सुद्धा असं असण्याची मोठी शक्यता आहे. याची वारंवार जाणीव ठेवावी. अभ्यास करताना हे जर लक्षात घेतलं तर आणखी काही निवडक मार्क वाढायला नक्कीच मदत होईल. असाच आणखी एक प्रश्न बघा, इकॉनॉमिक्समध्ये कंबाईनच्या प्रीच्या लेवलला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर तुम्हाला जादा प्रश्न सापडतील. त्याच्यातही टॉपचा देश, त्याचा HDIचा नंबर किती, भारताचा रँक किती, या किंवा HDI कॅल्क्युलेट करत असताना मानव विकास निर्देशांक कॅल्क्युलेट करत असताना कोणते कोणते निकष वापरले जातात. आता जनरली तुम्हाला जो जेंडर परायटी इंडेक्स आहे म्हणजे लैंगिक समता निर्देशांक, ह्याच्यावर प्रश्नाची संख्या मुळात कमी, हा नवा एरिया इंट्रोड्यूस झालाय. म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा हा नवीन एरिया इंट्रोड्यूस करणे आणि त्याच्यावर फॅक्च्युअल न विचारता कम्प्लिटली कॉन्सेप्च्युअल प्रश्न आहे.
म्हणजे जीपीआय काढत असताना त्याची जी कॅल्क्युलेशन मेथड आहे त्या कॅल्क्युलेशन मेथडवर प्रश्न आहे. हा मी याला दर्जा देईल युपीएससी प्रीच्या प्रश्नाचा दर्जा. लक्षात यायला लागले, जे कंबाईनच्या प्रीमध्ये अपेक्षित नव्हतं ते इकडं आलंय, जे युपीएससी प्रीच्या प्रश्नांचं लेवल मला वाटतं ही. हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. पुढे आणखी एक करंटमध्ये मला एक चेंज लक्षात आला की जनरली ब्रिक्स परिषद कोणत्या शहरात झाली, कोणत्या देशात झाली, कितवी होती, इथपर्यंत प्रश्न सापडतात. यावर्षी काय केले त्यांनी, हा जो एरिया आहे हा नवीन एरिया आणलाय. म्हणजे त्या बैठकीमध्ये कशावर डिस्कशन झालं, एरिया ऑफ फोकस, एरिया ऑफ डिस्कशन काय होतं, हा राज्यसभा मेन्सचा ट्रेंड आहे किंवा काही वेळेस राज्यसभा प्री तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे कंबाईनच्या प्रीमध्ये जनरली कोणत्या देशात, कोणत्या शहरात इथपर्यंत ठीक होतं. आता इथे तुम्हाला त्या बैठकीचे चर्चेचे विषय विचारले गेलेत की नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यास करत असताना त्या बैठकीचे विषय सुद्धा, प्रत्येक महत्वाच्या बैठकीचे विषय अभ्यासावे लागतील. हा एक बदल दोस्त हो लक्षात घ्या. आणखीन एक, तुम्ही जर पॉलिटीमध्ये पाहिलं तर हे जनरली मागच्या काळामध्ये हे प्रश्न राज्यसभेच्या मेन्सचे प्रश्न आहेत. हे कंबाईनच्या प्रीला विचारले गेले कलम नाहीयेत. हे तुम्हाला ह्याचं सापडणार नाही कलम कंबाईनच्या प्रीच्या लेवलला. पण कंबाईनच्या प्रीच्या लेवलच्या ज्या कलमाचे प्रश्न आहेत त्या कलमाच्या प्रश्नांची पण लेवल चेंज झाली. हा एक मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे अपारंपरिक, जे कधी विचारले जात नाहीत असे कलम सुद्धा तुम्हाला करावे लागणार. घाबरायची गरज नाहीये, फक्त अभ्यासाची व्याप्ती वाढवूयात, बस एवढंच आपल्याला करावं लागेल. हा सायन्सचा प्रश्न आहे. आता एक्सरे विषयी लोक अभ्यास करतात, इथपर्यंत ठीक आहे. ते सरळ रेषेत प्रवास करतो, इथपर्यंतही ठीक आहे. बट एक्सरेचे जे प्रकार आहेत, हार्ड आणि सॉफ्ट एक्सरे, हा नवा एरिया इंट्रोड्यूस केलाय जिथं आपण वाचत नाही. आणि त्याच्यानंतर रट्टा मारून चालणार नाही, कंपॅरिझन एक्सरेची आणि लाईट रेची कंपॅरिझन सुद्धा तुम्हाला विचारलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या वेव्हची कंपॅरिझन या ठिकाणी विचारली. हा एक मला एक यामध्ये दोन महत्वाचे बदल जाणवलेत, तो आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर आता हे पॉइंट्स तुलनेने सोपे, म्हणजे कंपॅरेटिव्हली सोपे आहेत, परंतु विचारण्याची पद्धत जी आहे का, ए बरोबर, ए बी बरोबर किंवा 1 बरोबर 1 2 बरोबर असं जर केलं असतं तर ते थोडासा वेळ कमी लागतो. पण इथं काय केले, पुन्हा एक नवा प्रकार इंट्रोड्यूस केला, सत्य असत्य सत्य असत्य, 15 ते 20 सेकंद जास्त लागतात असे प्रश्न सापडत आहेत. म्हणजे प्रश्न सोपा आहे, पण जी मांडणी आहे का, मुलगा गोंधळतो, 15 ते 20 एक्स्ट्रा सेकंद खातो. हा एक महत्वाचा बदल मला इंट्रोड्यूस करून द्या वाटतं. त्याच्यानंतर जनरली ब्रेन आणि ब्रेनच्या पार्टवर प्रश्न सापडतात कंबाईनच्या प्रीच्या लेवलला. या ठिकाणी ब्रेनचा जो म्हणजे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आहे ना, त्याच्यावर प्रश्न विचारलाय, त्याच्या प्रॉपर्टीवर प्रश्न विचारलाय. हे तुम्हाला जनरली 11वीचं जे एनसीईआरटीचं पुस्तक आहे किंवा 12वीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये न्यूरोसायन्सचा अभ्यास आहे, त्याच्यातला हा प्रश्न आहे. म्हणजे याची पण डेप्थ वाढवलेली आहे बायोलॉजीच्या प्रश्नांच्या बाबतीत. हा एक मुद्दा लक्षात घ्या. अगोदर ब्रेनचे पार्ट त्याच्यावर विचारलं जायचं, हा प्रश्न मात्र सेरेब्रोस्पायनल फ्लुइडवर विचारला गेलाय. आता हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची कंप्लेंट होती की सर बुद्धिमत्तेचे आणि गणिताचे प्रश्न आम्हाला वेळेत सुटलेच नाही. ठीक आहे, बघा हा पूर्ण प्रश्न वाचला ना, तर जिथं तुम्हाला 20 प्रश्न आणि 20 मिनिटं हे इक्वेशन असतं, ते पोरांना जमलंच नाही. त्याचं कारण हे असे प्रश्न विचारले गेलेत ज्याच्यामध्ये तुम्हाला इथून इथपर्यंत वाचेपर्यंत बऱ्यापैकी 2 ते 2.5 मिनिटं तो प्रश्न सोडायला सहज लागतायत. मग इथं उपाय काय, तुमच्या सराव पेपरमध्ये, तुमच्या वैयक्तिक सरावामध्ये लेंदी क्वेश्चनचा सराव करण्याचा सराव झाला पाहिजे. रिझल्ट येतो, घाबरायचं नाही. बघा मित्रांनो, हे अवघड गेलेले पेपर एकाला अवघड गेला नाहीये. बऱ्यापैकी महाराष्ट्रात सगळ्याच विद्यार्थ्यांची परिस्थिती अशी आहे की फार कमी मुलं आहेत की 65-66च्या वर स्कोर ऐकायला भेटतो. म्हणजे पेपर अवघड आहे, थोडा कट ऑफ थोडा कमी राहण्याची संभाव्यता आहे. पेपर अवघड आहे ह्याला घाबरत बसायचं नाहीये. बदललेल्या ट्रेंडनुसार स्वतःमध्ये जितकी शक्य क्षमता आहे तितके बदल करायचे. असं म्हटलं जातं, जो काळानुसार बदलतो तोच ह्या जगात टिकतो, बाकीचे लोक बाद होतात. HMT घड्याळ इतकं भारी होतं, काळानुसार बदललं नाही, बाद झालं. नोकिया इतका चांगला मोबाईल होता, काळानुसार बदलला नाही, नोकिया बंद पडला. काळानुसार बदलावं लागतं. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललेलं आहे. आता अभ्यास करत असताना राज्यसभा प्रीच्या प्रश्नांचा अभ्यास करा, राज्यसभा मेनच्या प्रश्नाचा अभ्यास करा, त्या टॉपिकवर नवे एरिया इंट्रोड्यूस करून अभ्यास करा. काही वेळेस युपीएससी प्रीच्या प्रश्नांचा अभ्यास करायला हरकत नाही, असं मला वाटतं. मला खात्री आहे या छोट्याशा व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या टॉपिकसह आपण भेटूयात. तब तक के लिए
ऑल दी बेस्ट.